नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण दिवाळी फराळ रेसिपीमधली पहिली रेसिपी म्हणजे बिना पाकाचे रवा व मैद्याचे लाडू बनवणार आहोत। हे लाडू अगदी महिनाभर ठेवले तरीही खराब होत नाही, त्याचबरोबर योग्य प्रमाण आणि खूप साऱ्या टिप्स शेअर केलेले आहे। तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी ना मी इथे अर्धा कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे। त्यातलं अर्ध तूप आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे आणि राहिलेलं तूप आपण नंतर वापरणार आहोत। तर या ठिकाणी पूर्ण असं मेल्ट केलेलं साजूक तूप न घेता थोडंसं थिक म्हणजे असं घट्टसर तूप मी घेतलेलं आहे। आता या तुपामध्ये लगेचच 2 कप आपल्याला बारीक रवा टाकून घ्यायचा आहे, ज्याला 0 साईजचा रवा किंवा चिटोरी रवा सुद्धा म्हटलं जातं। हलकसा सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे। रव्याचा हलकासा रंग बदलल्यासारखं दिसलं की यामध्ये राहिलेलं सर्व साजूक तूप टाकायचं आणि 1 कप मैदा टाकून घ्यायचा आहे। आता रवा मैदा चांगला मिक्स करत आपल्याला मंद आचेवर पुन्हा भाजून घ्यायचा आहे। यातला पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे आणि मैदा रवा भाजताना घाई करायची नाही आहे। सतत ढवळत आपल्याला तो मंद आचेवरच भाजायचा आहे, नाहीतर मग लाडूंचा रंग बदलेल। आणि जसा रवा मैदा भाजला जातो यातून छान असा सुवास यायला लागतो आणि त्याचबरोबर भाजताना हे मिश्रण आपल्याला हलकं लागायला लागतं। तर आपलं हे रवा मैदा छान भाजलं गेलं आहे। आता आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये हे काढून घेऊयात। तसंच कढईमध्ये ठेवलं तर बऱ्याचदा काय होतं की ती कढई खूप गरम असल्यामुळे हे मिश्रण कढईला खाली लागू शकतं। आता हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच यामध्ये आपल्याला 1.5 कप इतकी पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि 5 ते 6 वेलदोडे फ्रेश कुटून यामध्ये टाकायचे। तर कुठल्याही पदार्थांना शक्यतो वेलदोडे फ्रेश कुटून टाका किंवा त्याची पूड टाका, ज्यामुळे त्याची चव खूप छान येते। आता हे मिश्रण गरम असल्यामुळे मी असं चमच्याने याला चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण थोडंसं कोमट झालं की मग आपल्याला याचे लाडू वळायचे, लक्षात असू द्या। आता मी यामध्ये थोडेसे 1 मोठा चमचा भरून पिस्त्याचे काप टाकले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड केले तरीही चालेल। याला छान मिक्स करून घेऊयात आणि याचे लाडू वळून घेऊयात। आता इथे महत्त्वाची टिप म्हणजे लाडू वळताना आहे ना, जर लाडू वळले जात नाही असं तुम्हाला वाटतंय तर मग अशा वेळी तुम्ही 1-2 चमचे मेल्ट केलेलं साजूक तूप यामध्ये ॲड करू शकतात। किंवा मग दुसरी टिप म्हणजे हे मिश्रण सरळ मिक्सरवर फिरवून मग याचे लाडू वळले तरीही चालेल। पण कोमट असताना जर याचे लाडू असे दाबून तुम्ही वळून घेतले तर अगदी परफेक्ट याचे लाडू वळले जातात। आणि एवढ्या मिश्रणामध्ये आपले 17 लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्हीसुद्धा या दिवाळीला असे बिना पाकाचे रवा व मैद्याचे लाडू एकदा अवश्य करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।